खेड्यांमध्ये ही परंपरा कमी होत चालली असली तरी शहरांमध्ये अजूनही मुले किल्ले बांधून छत्रपती शिवरायांची आठवण जिवंत ठेवत आहेत आणि हे पाहूनच मन अभिमानाने भरून येतं. दिवाळीचा सण आनंद, उजेड आणि परंपरेचा. पण या परंपरेत आजही काहीतरी जिवंत आहे. ते म्हणजे आपल्या मुलांनी उभारलेले किल्ले. मातीचा सुगंध, लहान हात आणि मनात एकच प्रेरणा. जसा आपल्या छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य उभारले, तसंच आमची ही छानशी मुले किल्ला उभारतात. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राजा नव्हते. ते होते प्रत्येक मराठी मुलाच्या मनातले प्रेरणास्थान. आणि हे किल्ले म्हणजे त्या महान इतिहासाला दिलेला छोटासा सलाम. मुलांनी उभारलेल्या किल्ल्यांचे परीक्षण करताना मिळणारा आनंद शब्दात खरंच सांगता येणार नाही. प्रत्येक किल्ला काहीतरी नवीन शिकून जात होता आणि इतिहासाच्या अनोख्या गोष्टी उलगडा करत होता. प्रत्येक किल्ला म्हणजे इतिहासाचं जिवंत पान. परीक्षण करताना नव्या गोष्टी समजतात, ज्या आपल्याला आधी माहीत नसतात आणि तेच तर खरे अनोखे सुख होते. आज हे किल्ले शांत आहेत, पण त्याच्या प्रत्येक दगडातून इतिहास बोलतो. त्यांचं संवर्धन केलं तरच पुढच्या पिढ्यांनाही छत्रपती शिवरायांचा अभिमान अनुभवता येईल. ज्यांनी आपल्याला स्वराज्य दिलं त्या किल्ल्यांची आज काळजी घेणे हीच खरी देशभक्ती नाही का? आपल्या इतिहासाचे हे किल्ले आज दुरावस्थेत उभे आहेत. आता वेळ आली आहे त्यांचं फक्त दर्शन नाही तर संवर्धन करण्याची सुद्धा. आमचा हा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या शैकी फॅमिली ब्लॉगला नक्कीच व्हिजिट करा आणि तुमच्या कौतुकाची थाप या मुलांनाही पडू द्या. कमेंट करायला विसरू नका. या दिवाळीत दिवे पेटवा, पण त्याचसोबत आपल्या संस्कृतीचे दीपही उजळा. जय जिजाऊ, जय शिवराय. आपल्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा अभिमान सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या ह्या शेळके फॅमिली ब्लॉग्स व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून साथ द्या. आजच्या पिढीला किल्ले उभारायला, छत्रपती शिवरायांचा इतिहास जाणून घ्यायला प्रवृत्त करणारे हे आई वडील खरोखरच कौतुकास पात्र आहेत. त्यांचेही मनापासून कौतुक आणि मुलांचेही तर त्याहूनही कौतुक.